नमस्कार। ओबीसी जनमोर्चाची मुंबई विभागाची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित नुकतीच कुणबी ज्ञातिगृह परेल मुंबई येथे पार पडली आणि ह्या बैठकीमध्ये मुंबई विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून अरविंदजी डाफळे तर सरचिटणीसपदी युवा शिलेदार रोशनजी चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली। कुणबी ज्ञातिगृह परेल येथे ओबीसी जनमोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी जातकनिहाय जनगणना जनजागृती रोस्टर बिंदू नामावली विद्यार्थी वसतिगृह ओबीसींच्या विविध समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। धन्यवाद। जय ओबीसी जय संविधान। मुंबई आणि मुंबई उपनगर आणि इथे आपण बांधणी केल्यानंतर आपला उद्दिष्ट असेल या महानगरपालिका या मुंबईला लागून ज्या आहेत, नवी मुंबईची असेल, पनवेलची असेल, कल्याण डोंबिवली आहे, वसई विरार आहे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला फोकस करावा लागेल, तिथेही करावं लागेल आणि त्याची जबाबदारी या वर्षभरामध्ये तिकडचा संपर्क वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण जबाबदारी आज घ्यावी। त्या ठिकाणी त्याच महानगरपालिका वाईज जर झाल्या तर आपल्याला तिथं आपल्याला करता येईल। या ठिकाणी ओबीसी जनमोर्चाचा कार्याध्यक्ष या नात्यानं आमचे जे मध्यवर्ती संघटनेचे सदस्य या ठिकाणी आहेत त्यांच्या परवानगीनं अर्थात यांनी देखील मुंबईचं एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत विजय साहेबांनी, तर त्या सगळ्यांच्या परवानगीनं आणि विचारानं मी अध्यक्षपदासाठी अरविंद डाफळे साहेब आणि सरचिटणीसपदासाठी प्राध्यापक रोशन चव्हाण यांची नावं या ठिकाणी त्यांच्या नियुक्त्या झाल्या असल्याने जाहीर वरिष्ठ प्रतिनिधी सगळे आहात तुम्ही आणि इथं वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। जय ओबीसी जय संविधान।